राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा जोरात सुरू आहेत आणि अशातच राज ठाकरेंच्या मनसेवरती सातत्याने टीका करणारा टीकास्त्र डागणाऱ्या संजय राऊतांचा सूर हा बराचसा बदलल्याचं दिसतंय। तर राऊतांच्या बदललेल्या भूमिकेवरती मनसे नेत्यांनी चिमटे काढण्याची संधी काही सोडलेली नाहीये। राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे। तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे। चांगली गोष्ट आहे, राजकारणामध्ये असं चहापान होत असतं। मनसेचा वापर होतोय, तो वापर कोणाविरुद्ध होतोय? तो वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध होतोय, तो वापर महाराष्ट्राच्या विरुद्ध होतोय आणि तो वापर मराठी माणसाची संघटना फोडण्यासाठी। एवढंच मी सांगू शकतो। ठाकरेंवर खोचक शब्दात टीका करणाऱ्या संजय राऊतांचा सूर काहीसा बदललाय। गेल्या काही दिवसांपासून राऊतांनी राज ठाकरेंविषयी मवाळ भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे। राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे उघडलाय असं म्हणत हिणवणाऱ्या राऊतांनी चक्क युटर्न घेतलाय। आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना। तोही साधा सुद्धा नाही, 360 डिग्री। अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं, गोड मुलगा आहे। जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे। आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय? मग होईल ना, मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईल। आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना। एका मुलाखतीत राज ठाकरेंनी वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्याला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्या। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। अशातच ठाकरेंच्या नव्या पिढीतील नेत्यांनीही सकारात्मक पवित्रा घेतल्यानंतर दोन्ही बाजूच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांचा नूर बदलल्याचं चित्र आहे। नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढले। आम्ही सकारात्मक आहोत, माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत, माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत। आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय? तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्याचं। राऊतांच्या बदललेल्या भूमिकेमुळे मनसेच्या नेत्यांनाही चिमटे काढण्याची आयती संधी मिळाली आहे। 3 महिने जे काही जेलमध्ये राहून आले ना, त्यातनं थोडी जेलमध्ये माणूस सुधारण्यासाठी आपण पाठवतो, तर थोडी सुधारणा संजय राऊतांमध्ये पण झाली। त्यामुळे ते कॅफेटेरियावरनं ते घरापर्यंत आले। जेलमध्ये माणूस सुधारतो, हा इतिहास आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण संजय राऊत आहेत की ते कॅफेटेरियापासून घरापर्यंत आले। ठाकरे बंधूंच्या संभाव्य दिलजमाईवरून राजकीय वर्तुळात आतापासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, कारण आजही राज्यात ठाकरे नावाच्या भोवतीचं राजकीय वलय कमी झालेलं नाहीये। त्यांचा सूर नक्की बदलेल, कारण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा जो काही कल असेल तो ज्याप्रमाणे बदलेल त्याप्रमाणे संजय राऊतांचा सूर बदलेल, त्याच्यात काही वेगळं काही नाही आहे। आणि संजय राऊत हे थोडेसे रिॲक्टिव्ह आहेत, प्रतिक्रियावादी आहेत, ते पटकन व्यक्त होतात। गेल्या काही वर्षांतील राजकारणावर नजर टाकल्यास राज ठाकरेंची सत्ताधारी युतीशी जवळीक वाढल्याचं चित्र आहे। गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकल्याचं पाहायला मिळालं। तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत आहेत, त्यामुळे भविष्यात ठाकरे बंधूंनी राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना विद्यमान युती आघाडीचा विचार करावा लागणार आहे। पण आता ज्या प्रकारे ठाकरे बंधूंकडून दिलजमाईचे संकेत दिले जात आहेत ते पाहता संजय राऊतांनीही आपला सूर बदललाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।